निवडणूक आयोगानं प्रभागामध्ये जाऊन मतदार याद्या केल्या नसल्यानं घोळ झालेला आहे। सत्ताधारी भाजप आमदार अमित गोरखे यांनी असा गंभीर आरोप केलाय। पिंपरी चिंचवडमध्ये प्रारूप मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचा गोरखेंचा आरोप आहे। निवडणूक आयोगानं लवकरात लवकर त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी सुद्धा गोरखे यांनी केली आहे। महायुतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर भाजपकडूनही निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलंय। निवडणूक आयोगानं प्रभागामध्ये जाऊन मतदार याद्या बनवणं अपेक्षित होतं, प्रत्यक्षात मात्र तसं झालं नाही आणि त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील प्रारूप मतदार याद्यांमध्ये घोळ झाला असा आरोप सत्ताधारी भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी केलाय। अशा कारभारामुळे विरोधक निवडणूक आयोगावर वेळोवेळी आक्षेप घेतात का असा प्रश्न विचारला असता निवडणूक आयोगानं तंतोतंत काम करावं अशी अपेक्षा गोरखेंनी व्यक्त केली आहे आणि आता निवडणूक आयोगाकडे किती वेळ आहे, त्यांनी लवकरात लवकर या त्रुटी संपवाव्या अशी मागणी सुद्धा गोरखे यांनी केली आहे। पिंपरी चिंचवडच्या मतदार याद्यांवर राष्ट्रवादीने आक्षेप घेतल्यानंतर आता भारतीय जनता पार्टीनेही मतदार याद्यांवरती आक्षेप एकंदरीत घेतल्याचं पाहायला मिळतंय। माझ्यासोबत आमदार आहेत, काय एकंदरीत आपण आक्षेप घेतलेत, कोणत्या कोणत्या प्रभागांची ही जी पिंपरी विधानसभा क्षेत्रातील अनेक प्रभागांमध्ये या त्रुटी आहेत। माझ्याबरोबर आमच्या विधानसभा क्षेत्रातील माननीय संदीप वगैरे, माननीय राजू बाबर, केशवजी गोळवे, तुषारजी हिंगे सगळेच आम्ही नगरसेवक या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी दुबार नावं असतील, मृत मतदारांची यादी असेल आणि इतर मतदारसंघातून इतर प्रभागातली नावं ॲड होणं असे सगळे गोंधळ आहेत। त्यामुळं मूळ मतदानाच्या दिवशी मतदारांचा गोंधळ उडू शकतो। येणाऱ्या 3 ते 4 दिवसांमध्ये प्रशासनानं लवकरात लवकर हा गोंधळ मिटवावा अशी विनंती करण्यासाठी आम्ही इथं आलो। ज्या आधी खरं तर ही यादी पुढे आली त्याआधी प्रशासनाने कुठेतरी कमकुवतपणा किंवा योग्य ठिकाणी काम केलं नाही असा आरोप नाही, बरोबर आहे। हे खरं तर निवडणूक आयोगाचं आणि प्रशासनाचं काम आहे, पण तसं तत्परतेने काम झालेलं दिसत नाही। कारण हा घोळ खूप मोठा आहे असं वाटतंय। कारण जर एका प्रभागातले 400-450 नावं जी मृत आहेत ती ॲड होत असतील, इतर प्रभागातली जर नावं येत असतील तर हा घोळ येणाऱ्या 4 दिवसात त्यांनी लवकरात लवकर काढावा म्हणून आम्ही लेखी निवेदन या ठिकाणी दिलं। खरं तर तुमचे जे विरोधक आहेत, जे या महानगरपालिकेमध्ये विरोधक असणारे राष्ट्रवादी काँग्रेस जे तुमच्या वरती सत्तेला बरोबर आहेत, त्यांनी खरं तर आरोप करताना हा भाजपकडे कुठेतरी बोट दाखवले या मतदार याद्यांवर। बघा, लक्षात घ्या, भाजप किंवा कुठलाही पक्ष ह्या मतदार याद्या ठरवत नसतो। जर कोणी असं बोललं असेल तर त्यांचा अभ्यास कसा आहे। निवडणूक आयोग ही सक्षम यंत्रणा आहे, त्यामुळे निवडणूक आयोग आणि प्रशासन ह्या सगळ्या याद्या ठरवत असतं आणि त्यांचं कुठेतरी कुचकाम या ठिकाणी दिसतंय आणि म्हणूनच आम्ही ते निवेदन द्यायला इथं आलो। निवडणूक आयोगाचे जे कर्मचारी आहेत त्यांनी, अधिकाऱ्यांनी खरं तर रस्त्यावरती उतरून खरं तर काम केलं पाहिजे असं मत अमित गोरखे व्यक्त करताना एकंदरीत पाहायला मिळतं। तुषार जरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।